शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज ह्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, बघा, नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता ह्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता एकत्र मिळणार तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आज राज्याचे कृषी मंत्री दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी देखील कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली। या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। अशातच ह्या दोन्ही नेत्यांनी पीएम किसानचा 23वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्र वितरित करणार ह्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता आता सोबत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या तारखेला हे हप्ते जमा होणार आहेत, तसेच कुणाच्या हस्ते हे हप्ते वितरित होणार आहेत, याची संपूर्ण माहिती ह्या दोन्ही नेत्यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता थेट 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर तुम्हाला आता हे 4,000 म्हणजे पीएम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 कोणत्या तारखेला मिळणार ती तारीख व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारची महत्त्वाची आणि गाजलेली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दर महिन्याला 2,000 रुपये दिले जातात, म्हणजेच वार्षिक जवळपास 20,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात। याआधी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसानच्या माध्यमातून 22व्या हप्त्यापोटी तब्बल 9,330 कोटी रुपये वितरित झाले आहेत। मात्र ई-केवायसी तसेच बोगस कागदपत्रे देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट वगळण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अनेक शेतकरी वगळल्याने निधी देखील कमी झाल्याचं कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 23व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, म्हणजे GR देखील प्रसिद्ध केला आहे। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR देखील ह्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। त्या हप्त्याचा GR क्रमांक आहे BAR 4012-1750 हा प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 9,300 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेची धाकटी बहीण म्हणजे नमो शेतकरी योजना। या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दर महिन्याला 2,000 रुपये दिले जातात, म्हणजेच वार्षिक 20,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात। याआधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 8व्या हप्त्यापोटी तब्बल 196 कोटी रुपये वितरित केले आहेत। मात्र आता 9व्या हप्त्यापोटी बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आल्याचं दत्तात्रेय भरणे यांनी सांगितलेलं आहे। या योजनेत जवळपास 26,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आले असून ह्या शेतकऱ्यांची बोगस आणि खोटी कागदपत्रे बनवून ह्या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। त्यांना तातडीने ह्या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती ह्या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे मामा यांनी दिलेली आहे। या योजनेतून बोगस शेतकरी वगळल्याने राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णमित केला असून म्हणजे GR देखील प्रसिद्ध केला आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे BBA 9898-111 हा प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 195 कोटी रुपयांचा निधीला मान्यता दिली आहे। मित्रांनो, आता तुमचा वेळ न घेता मी हे 2 हप्ते कधी मिळणार याची तारीख आपण पाहूया। तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यातच महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईमध्ये माय मराठी सदन ह्या वास्तूचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून ह्याच दिवशी नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या 23व्या आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण करतील अशी माहिती प्राप्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम येणाऱ्या 12 मे 2026 रोजी, पुन्हा एकदा ऐका, 12 मे 2026 रोजी होणार असल्याची माहिती ह्या ठिकाणी मिळत आहे। म्हणजे तुमच्या खात्यावरती येणाऱ्या 12 तारखेला नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हे दोन्ही हप्ते
एकत्र जमा होणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही आता कुठलीही काळजी करू नका, कारण तुमच्या खात्यावरती 12 मे 2026 रोजी मोदींच्या हस्ते पीएमचा 23वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.